भिडे हा आपला पॉडकास्ट बघून जर सचिनने आपल्याला बोलवलंच आणि तू एकटा गेलास, मला टांग दिलीस, तर मी बोलणार नाही. तर हे म्हणजे आपला संबंध हे जे तू मला बोलला तर शू लागलीये किंवा धरून ठेवायची बाबा, माझा सगळे घंटा 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 वगैरे ओरडताय. त्या लँडलाईन नंबर माझ्या लक्षात आहे, सांग 64214445. त्यावेळेला DRS असताना त्यांनी 15 सेंचुरी अजून मारल्या असत्या कमीत कमी. सगळ्यात मोठा प्लेअर इंडियाचा आजवर खेळलेला धोनी होता म्हणून मी त्याला हायवेवरती लिटरली उतरवणार होतो. म्हटलं जाऊ दे, बोलणारे बोलतील. चलो रेडी आहे ना, चालूच आहे आपलं हे सगळं आत्ता. त्यामुळे आता बेसिकली काय आहे की हा जो पॉडकास्ट आहे हा अनस्क्रिप्टेड आहे किंवा अनफिल्टर्ड आपण त्याला म्हणू, अनस्क्रिप्टेड म्हणू, काही म्हणू. आणि कॉकटेल स्टुडिओ आपलं पेज आहे, आपला चॅनल आहे, त्याच्यावरती हा पॉडकास्ट जाणार आहे. आणि तर काय आहे की मुळात त्या दिवशी आपण बोलत असताना असा एक विषय निघाला, आपण जेव्हा भेटलो होतो त्यावेळेला असा एक विषय निघाला की तू सचिन तेंडुलकरबद्दल खूप बोलत होतास. तो म्हटलं अरे यार हे कॉन्टेंट कमाल काय आहे, तर म्हटलं एकदा तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी गप्पा माराव्यात. तर मंदार, मुळात तू स्वतः एक उत्तम स्टँडअप कमेडियन आहेस. तू लोकांना सतत हसवत असतोस आणि असंख्य लोक तुझे फॅन आहेत. पण तू सचिनचा डायहार्ड फॅन आहेस, म्हणजे आम्ही सगळे आहोत, पण काय तू जरा काकणभर जास्त फॅन आहेस. तर मला त्याच्याबद्दल तुझ्याशी बोलायचं की मुळात ह्याची सुरुवात कशी झाली. ॲक्च्युली बाबा खूप मोठे क्रिकेट फॅन होते. ओके. त्याच्यामुळे अशा लहानपणच्या अशा मेमरीज जर बाबा घरी असली तर ते मॅच बघतात अशाच होत्या. म्हणजे मला ना, मी 2 वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेला ते वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट झालं होतं बघ, रवी शास्त्रीला ऑडी मिळाली होती. तर ते ना असं मला भुरकट आठवतंय असं. त्याने मी दुबईला राहायचो, त्यांचा हॉल होता, असं TV होता कोपऱ्यात, आणि त्या TV वरती आपल्या निळ्या युनिफॉर्ममध्ये खेळतंय कोणीतरी, असं मला ना एकदम असं आठवतंय असं 2 वर्षाचं असतानाचं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, मग आम्ही परत इंडियात आलो. मग मधल्या काही अशा मेमरीज नाही आहेत फार, कारण इकडे एवढं त्यावेळेला टेलिवाईज नव्हतं हे. सो ते रेडिओवरती ऐकणं वगैरे ते सगळं असायचं. आणि मग मला वाटतं 1990 म्हणजे सचिनचा डेब्यू वगैरे 89ला वगैरे झाला. पाकिस्तानची सिरीज होती ती, काय एवढं लक्षात नाही, 4-5 वर्षांचा होतो त्यावेळेला. 1990 ना इंग्लंडमध्ये सचिननी ती ओल्ड ट्रॅफर्डची टेस्ट वाचवली होती बॅटिंग करून, की आपण हरणार होतो आणि सचिन आणि मनोज प्रभाकर चिकटले, ऑलमोस्ट अख्खा दिवस खेळून काढला होता वगैरे. आणि त्याच्यानंतर काय झालं ना, एकदम सगळे सचिन 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 असं बोलायला लागले. आणि मग ते झालं की आसपास सगळे तेच बोलतायत ना, आणि मग खूप त्याला आय थिंक मीडिया कव्हरेज वगैरे पण खूप मिळालं. बरोबर. की ते वंडर बॉय आणि हे सगळे असे ॲडजेक्टिव्ह वापरायचे. आणि मग अचानक असं झालं की हेही तो, आणि असं आपला मराठी माणूस आणि लहान आणि हे सगळं असं ते होतं ना. मग घरही असं सगळ्यांचा असा लाडका होता ना आपल्या मराठी घरांमध्ये, तर असं अगदी तो आला की मग TVची दृष्ट काढणं एवढंच बाकी असायचं. आणि मला वाटतं 92चा वर्ल्ड कप आहे ना, इथपासून ना मला क्रिकेट आठवतं आहे असं प्रॉपर बघितलेलं. आणि 92 वर्ल्ड कपला इंडिया पाकिस्तान मॅच होती. इंडिया पाकिस्तान ते 8 वर्षाचं असताना पण तेवढं आपलं सराउंडिंग आपल्यात टाकतं की बाबा इंडिया पाकिस्तानची रायव्हलरी आहे वगैरे. जरी आपल्याला त्या वयात हेट वगैरे काय असते माहिती नसतं किंवा काही जिओ पॉलिटिक्स आपल्याला माहिती नसतं, पण पाकिस्तान हे वाईट हे बरोबर त्यावेळेपासून आपल्या मनात होतं असं. आणि त्या मॅचमध्ये सचिननी 50 मारले होते. सो आणि ती मॅच आपण जिंकलो होतो. सो ती आपण बघितली किंवा रादर वर्ल्ड कपमध्येच झालेली पहिली इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच 92 वर्ल्ड कपला होती. आणि ती आपण जिंकलो. आणि मला वाटतं ते वर्ल्ड कप झाला आणि एखाद वर्षानंतर ना सचिन असा बॅटिंग मेनस्टे झाला ना आपला, की सचिन खेळला तर टीम खेळतीये, नाही तर नाही. आणि मग तो ओपन करायला लागला 93 वगैरे न्यूझीलंडमध्ये. त्याच्यानंतर तर मग त्यांनी खाऊन टाकलं रे ते मार्केट. म्हणजे ती पहिली अशी लक्षात राहिलेली गोष्ट. 92 वर्ल्ड कप हा पहिला लक्षात राहिलेला असा आहे. त्यात त्यांनी झिम्बाब्वे बरोबर एक काहीतरी 80 वगैरे मारले होते आणि पाकिस्तान बरोबर 50 मारले होते. आणि त्यावेळेला ना सगळ्यांचं असं हे व्हायचं की फ्युअरलेस आहे रे, म्हणजे हा करेक्ट घाबरत नाही. तो बॉल पण इव्हन जो त्याच्या नाकाला लागलेला, आय गेस वेस्ट इंडिजच्या नाही पाकिस्तान वकारुनचा बॉल लागला होता. पण तेच म्हणते ते बघितलं नव्हतं आपण, पण हे ऍक्च्युअली बघितलं ना. तो ॲम्ब्रोज एवढा, तो बिशप एवढा, तो वॉल्श एवढा, करेक्ट त्याला तो खेळतोय आणि डाऊन द ट्रॅक वगैरे येऊन मारतोय. हे सगळं असं अनहर्ड होतं ना, कारण पूर्वी कसं होतं अप्रोच की बाबा विकेट टिकवून ठेवा. म्हणून तू बघ ना 93च्या आधीच्या मॅचेस वगैरे आपल्या 10 ओव्हर 27 रन वगैरे असायचा स्कोअर. 10 ओव्हर 35 तर फ्लाईंग स्टार्ट वगैरे असं म्हणायचे कॉमेंटेटर मध्ये, जुने ते व्हिडिओज वगैरे बघितले ना. पण ह्या लोकांनी ना ते चेंजच करून टाकला ना अप्रोच, की बाबा सुरुवातीलाच मारा बॉल, जोपर्यंत हार्ड आहे तोपर्यंत. तो सचिन, जयसूर्या, ग्रेट बॅच वगैरे न्यूझीलंडचा होता, ह्या लोकांनी तो अप्रोच चेंज केला की आम्ही सुरुवातीलाच मारतो. शाळा बुडवलीस कधी?
शाळा अशी बुडवली नाही आहे, पण म्हणजे काय मधल्या सुट्टीत पार्लेडेकचा स्टुडंट ना तू? हा, पण एकदा मला शाळेत सचिन खेळत होता, मला आठवतं 98ची सिरीज होती, त्याला मोठा होता बऱ्यापैकी, 8वीत वगैरे होतो मी, आणि इंडिया ऑस्ट्रेलिया कानपूरला एक मॅच चालू होती, आणि ना कधी कधी असं इंट्युशन असतं ना आपल्याला, तसं आतमधून कधीतरी वाटत होतं आज सचिन खेळणार आहे. म्हणून मी पोटात दुखतोय सांगून घरी निघून आलो आणि सचिननी सेंचुरी मारली होती त्या मॅचला. खरं त्या मॅचला काही अर्थ नव्हता. मग इंडिया, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया अशी ट्रायंग्युलर सिरीज होती. आपण मला वाटतं ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलो होतो. ह्या मॅचला खरं काही हे नव्हतं, पण सचिन खेळतोय ना. करेक्ट. किती खेळले आठवतंय? सचिननी एक्झॅक्ट 100 मारले होते त्या मॅचला. कानपूरला होती मॅच आणि 100 मारले आणि मग आऊट झाला. तर जिंकलो होतो मॅच आपण, पण केलंय असं. बरं, तू खऱ्या आयुष्यात म्हणजे भेटलाय सचिनला? नाही, ती एकच असं रिग्रेट आहे असं आयुष्यातलं. खूप वेळा ना असं क्लोज झालंय, पण सचिनला भेटता नाही आलाय. म्हणजे क्लोज म्हणजे काय काय कसं काय काय सांगतो मी. आता 8वी आणि 9वीच्या मध्ये जी सुट्टी होती ना, सो तेव्हा त्याच सुट्टीत ती सचिनच्या आयकॉनिकच्या शारजाच्या 2 इनिंग होत्या, 143 आणि 134, त्या खेळल्या गेल्या. सो त्या 22 एप्रिलला ती 143 वाली इनिंग होती जी आपल्याला फायनलमध्ये घेऊन गेली. 24 एप्रिल सचिनचा वाढदिवस, त्या दिवशी ती 134 वाली इनिंग झाली, यात फायनल जिंकलो. करेक्ट. आणि 28 एप्रिलला मी त्यावेळेला क्रिकेट खेळायचो. सो त्या टुर्नामेंटची फायनल होती आणि कोणालाही माहिती नव्हतं आधी. आणि ती आपली, तुला आठवते, एक आपलं पार्ला कॉलेजमध्ये ते क्लासेस व्हायचे, ते BCTS नावाची एक परीक्षा व्हायची, बॉम्बे सेंटर फॉर टॅलेंट सर्च कशी काहीतरी. ओके. तर त्याची परीक्षा होती. तर परीक्षा होती म्हणून मॅचला जायचं नाही असं घरून, कारण घरून येतं अभ्यास पहिले, बाकी सगळ्या हॉबीज वगैरे नंतर. त्यामुळे मी त्या ह्याला गेलो नाही. आमची टीम फायनल खेळली, हरली होती, पण त्याच्या प्रेझेंटेशनला सचिन आला होता. ओके. बर. सो तो जर आला असता तर ॲटलिस्ट ते लुझरचं मेडल तरी घ्यायला अशी सचिनची इन पर्सन भेट झाली असती, पण ते राहिलं. मग त्यानंतर माहिती नाही, अजून तरी असा योग आला नाहीये. त्याच्या बर्थडेला मागच्या वर्षी मी माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो. कुठे? घरी. गेट क्रॅश केलं होतं? हो. अरे मी असं बरेचदा असं ना गाडी अशी काढली ना, कधी मुलांना कार्टर रोडला वगैरे फिरायला गेलो की जाऊन तिकडे थांबतो त्याच्या घरासमोर, असंच बघतो की काही दिसतंय का वगैरे, मग परत येतो. घुसला डायरेक्ट घरी घुसला? ह्या वेळेला डायरेक्ट बेल वाजवली मी. बेल वाजवली आणि म्हटलं वर्स्ट केस मध्ये काय होईल, जा म्हणतील ना. असं अगदी त्या लहान मुलाबरोबर म्हटलं ती मारणार तर नाही, एवढं हे होतं. आणि आपल्याकडे आता कसं आहे की काहीतरी बोलायला आहे आपल्याकडे, की असं कोणाच्याही समोर गेलं बरोबर तर एक इंट्रोड्यूस करण्यासाठी काहीतरी आपल्या पाठी काम केलंय आपण. बरोबर. तर म्हणून मी बेल वाजवली आणि मी आधी नुसतं नावच सांगितलं. म्हटलं हाय, माझं नाव मंदार भिडे आहे. तर तो जो माणूस होता ना, त्यांनी दार उघडलं, तो स्टाफ वगैरे कोणीतरी असेल, तो म्हणा सर मी ओळखतो तुम्हाला. क्या बात आहे. म्हटलं वाव. म्हटलं आता तर हा ओळखतो, म्हटलं म्हणजे अर्ध काम झालंय आपलं. आता म्हणलं या ना सर, म्हणजे असं. तर नाही सर गोव्याला गेलेत आणि त्याला काही घराचं काम चालू होतं. सो ते झालं नाही, पण बघूया आता, म्हणजे असं. ओके. क्या बात आहे. मला सांग, तू सचिनला जर का म्हणजे लवकरच तुझ्या आयुष्यात ती संधी येऊ अशी आपण प्रार्थना करूया. जर सपोज तुम्ही सचिनला तू भेटलास किंवा लवकरच ती संधी आली, तर पहिली रिॲक्शन काय असेल? काय करशील, काय बोलशील? मी ना असं ना माझ्या डोक्यात ना, आता तू विचारलंच पण सांगतो, असं आहे ना, मला असं वाटतं दर महिन्यात एकदा तरी असं होत असेल की माझ्या डोक्यात ना मी हा सिनारिओ प्लेआउट करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन, की मी सचिनला भेटलोय आणि मी त्याच्यावर काय बोलणार आहे. पण मला असं वाटतं जेव्हा खरा हा दिवस येईल ना, तर मला वाटत नाही माझ्या तोंडात ना काही निघेल शब्द पण. हो, कम्प्लिटली असं वाटतंय मला. कारण असं बरेचदा असं होतं ना की तुम्ही, कारण तुमच्या डोक्यात ना तुम्ही त्यांची एक इमेज बनवली आहे की माझ्या डोक्यात असं की हा मला भेटेल ना तेव्हा माझी गप्पा मारेल, काय मंदार काय म्हणतो, कसा आहेस वगैरे. पण असं येऊ शकतं ना की तो इतका ओव्हरवेल्म झाला असेल की तो बोलणारच नाही. बरोबर. कोणीतरी इंट्रोड्यूस केलं, चला तुमचा फॅन आहे, तो हा एक फोटो काढणे, तो निघून जाईल. सो असं आणि बरेचदा होतं. पण लेट्स होप की सचिनच्या बाबतीत असं नाही. पण सचिनच्या बाबतीत असं आहे की जितकी पण लोक त्याला भेटली आहेत ना, करेक्ट, तर त्या सगळ्यांचं हे की जसं आपल्या डोक्यात त्याची इमेज आहे ना, तो माणूस तसाच आहे. म्हणजे आता एक बाहेर एक असं नाही, तो आहे तसाच आहे, ट्रू लेजंड. पण मला पण भेटायचं असं नाही की मला ना 5 मिनिटं हवी आहेत फक्त. बस 5 मिनिटं मला बोलायचंय, बस, दॅट्स इनफ. ओके. पण ती 5 मिनिटं मला अशी हवी जसं आपण गप्पा मारतोय ना. करेक्ट. ते नकोय की 100 लोकांच्या गर्दीत असे आपण. बेडे, हा आपला पॉडकास्ट बघून जर सचिनने आपल्याला बोलवलंच आणि तू एकटा गेलास, मला टांग दिलीस, तर मी बोलणार नाही, तर हे म्हणजे आपला संबंध. हे जे तू मला बोललायस ना, मी अनेक लोकांना अशी ऑफर दिली आहे. म्हणजे विक्रम साठे तुला माहिती असेल, विक्रम साठे फेसबुकवरती आम्ही कनेक्टेड होतो, आम्ही भेटलो नाही आजपर्यंत कधीच. विक्रम साठेंची गप्पा वगैरे अशा अधूनमधून व्हायच्या पूर्वी. विक्रम साठेंना मी ही पण ऑफर देते की मला एकदा भेटवा सचिनला, मी रोज सकाळी येऊन तुमची गाडी पुसीन आतून बाहेरून.
अशा मी अनेक लोकांना ऑफर दिल्या आहेत की बाबा तुम्ही शूट करता त्याच्यावर मला स्पॉट बाय म्हणून घेऊन जा, किंवा वानखेडेत काही लोक MCA मधले वगैरे म्हटलं मला ग्राउंड्समन म्हणून तिकडे ग्राउंडवरती तुम्ही टाका, मी सगळं करीन, पाऊस आला तर मी कव्हर आणून टाकीन, ड्रेसिंग रूममध्ये चहा वगैरे मी पोचवीन, पण मला एकदा भेटायचं आहे. आणि असं ना मला कोणासाठी अजून वाटत नाही रे. मी आता विराट कोहली पण आहे, ग्रेट आहे, रोहित शर्मा ग्रेट आहे, करेक्ट, पण माझं सर मी जाणार नाही यांच्यासाठी. करेक्ट, एप्रिलच्या गरमीत मी असं 10,000 रुपयाचं तिकीट काढून वानखेड्याला कधीच नाही. करेक्ट. सचिनसाठी ते नव्हतं. म्हणजे सचिनसाठी असं होतं माझं, जेव्हा 98ला सचिनची इनिंग खेळला होता ना, त्यावेळेला मी किती 14 वर्षांचा मी होतो. त्यावेळेला आयुष्यात काय करायचंय वगैरे हे काही माहिती नव्हतं. पण त्यावेळेला एक गोष्ट ठरवली ती, थँक्यू, की सचिन त्याची शेवटची मॅच जिथे पण खेळेल जगभरात, राईट. सो मी एक कॅल्क्युलेट केलं होतं की बाबा जितका पॅशनेट आहे, जितका फिटनेस आहे, माझा असा अंदाज होता की सचिन 35-36 पर्यंत तरी नक्की खेळेल. करेक्ट. मग ते झालं असं तर सचिन 35 झाला 2008 मध्ये वगैरे. करेक्ट. सो 2008-9 पर्यंत इतका पैसा कमवायचा आपण की तो मग जगभरात कुठेही शेवटची मॅच असेल ती जाऊन स्टेडियममध्ये बघायची. आणि तू बघितलीस ती. पण आपलं सुदैव असं होतं की ती मॅच वानखेडेलाच झाली आणि तिकीटं पण इझिली मिळाली, त्यामुळे त्या मॅचचे म्हणजे 5 दिवसाची मॅच होती पण 3 दिवसात संपली. मग आता तूच विषय काढलायस तर काय फिलिंग होतं, म्हणजे एवढा तू डायहार्ड फॅन आहेस, तुझे असंख्य किस्से मी ऐकलेत, ते मी परत एकदा ऐकणार आहे किंवा लोकांपर्यंत पोचावेत याच्यासाठी मी तुला परत सांगायला सांगणार आहे. पण एक्झॅक्टली जेव्हा आपल्या सगळ्यात आवडती व्यक्ती जेव्हा रिटायरमेंटच्या जवळ येते आणि तो जो शेवटचा बॉल तो खेळतो त्यावेळेला काय फिलिंग होतं असं सुतक म्हणजे ना. हां, मी तेच म्हणणार होतं की असं कधीतरी होतं ना आपल्याबरोबर की आपलं कोणीतरी घरचं असतं, जवळचं असतं आणि आजारी असतं खूप, आणि आपल्याला आता माहिती असतं की काय होणार आहे. आणि मग तेव्हा ना असं आपल्याला सारखं असं वाटत राहतं, यार त्यांनी बोलवलं होतं आपल्याला 2 महिन्यापूर्वी, त्या जायला पाहिजे होतं, थोडा वेळ दिला पाहिजे होता. सो ते एक सगळं होतं, यार का त्या दिवशी झाला ऑफिसमध्ये काम करत बसलो, तिकीट होती का नाही गेलो स्टेडियमला, की असं सगळं होतं की का चायला, का 2013 का आला, 2003 मध्ये का नाही होता पण अजून, राईट. सो ते होतं की ही गोष्ट आता परत नाही येणार आहे आयुष्यात कधी. करेक्ट. रडलास? अरे त्या स्टेडियममध्ये असं त्या दिवशी कोणीच नव्हतं जे रडत नव्हतं. किती कोण कोण होतं तुझ्यासोबत? माझ्यासोबत अरे मला तिकडे ना अनेक मित्र माझे भेटले रे. ओके. म्हणजे पहिल्या दिवशी माझ्या एका शाळेच्या मित्राबरोबर गेलो, म्हणजे जरा इकडे बघितलं आपले 4 ओळखीचे लोक दिसत आहेत, इकडे बघितलं 3-4 ओळखीचे लोक दिसत आहेत, पुढे कोणीतरी ओळखीचं दिसत आहे. म्हणजे आमच्या सर्कलमधलं ना असं कोणीच नाही आहे जो 3 दिवसापूर्वी पैकी 1 दिवस तरी नव्हता तिकडे. ओके. ओके. असे शेकडो हजारो लोक होती तिकडे. पण काय रडलास? मला ते जाणायचं. अरे म्हणजे असं रडू येत होतं, डोळ्यातनं पाणी तर ऑब्व्हियसली येत होतं. कॉलेजची काही मुलं होती रे, ती ना अशी जसं मी त्यांच्या कोणीतरी घरचा आहे, मी आणि माझा एक मित्र होता, आम्हाला मिठ्या मारून रडत होते, म्हणजे शेंबूड बिंबूड लागलेत लोकांच्या आमच्या हाताला, आणि आम्ही त्यांना हे करतो की काही नाही होतं वगैरे. आता त्या कॉलेजच्या पोरांनी मॅक्स क्रिकेट करायला लागल्यापासून सचिनला किती वर्ष बघितलं असेल, एक 7-8 वर्ष बघितलं असेल. आपण 21 वर्ष 24 वर्ष खेळला, पण त्यातली 21 वर्ष आपण बघितलं यार, आणि फॉर्म मध्ये बघितलं. आणि फॉर्म आहे सचिन शेवटच्या इनिंगला 74 मारले रे त्यांनी. मी असं नव्हतं की स्ट्रगल करत होता, रनच बनत नाही. सचिनच्या लास्ट 2 वनडे इनिंग खेळलाय ते 100 आणि 50 आहेत. 100ची 100 सेंचुरी होती, त्याच्यानंतर पाकिस्तान बरोबर 330च्या चेसमध्ये 50 वगैरे चांगली स्टार्ट देऊन. करेक्ट. त्यानंतर तो रिटायर झाला, आणि टेस्टमध्ये शेवटची इनिंग त्याची 74 आहे रे. त्याची लास्ट फर्स्ट क्लास इनिंग 100 आहे. पहिली फर्स्ट क्लास इनिंग वॉज सेंचुरी, लास्ट फर्स्ट क्लास इनिंग वॉज अ सेंचुरी. सो असं नव्हतं की सचिन फॉर्म मध्ये नव्हता. एक ते होतं किंवा 40 वर्ष झाली, मे बी नवीन टॅलेंटला वाव द्यायचा होता किंवा वॉटेवर, म्हणजे त्यांना त्यांची कारणं माहिती आहेत. करेक्ट. किंवा मे बी सचिनलाच वाटलं असेल की बाबा आता व्हावं, रिटायर व्हावं किंवा बॉडी शेवटी प्रत्येकाची आपल्याला सिग्नल देत असते. करेक्ट. असं काहीतरी झालं असेल. पण ते नेहमी असं वाटायचं की आता ना तो सचिन लेजेंड्स लीग खेळतो, तो सचिन आपण म्हणतोय कारण ऑब्व्हियस सगळ्यांना आपला वाटतो असा. हा, जवळच आहे. ते गावस्कर आपण म्हणतो, पण तो सचिन. करेक्ट. सो ती लेजेंड्स लीगची आता एक मॅच झाली फेब्रुवारीत मागच्या वर्षी. खूप जण त्याच्यामध्ये वेगवेगळे. त्यात मी माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो, DY पाटीलला मॅच झाली होती, आणि जी धमाल आली होती ना, म्हणजे बघायला पुन्हा एकदा अजूनही तसाच खेळतो यार. म्हणजे मी कव्हर ड्राईव्ह मारला किंवा तो आत येऊन एक फाईन लेग वरून 6 मारला, म्हणजे ते असं वाटतं की हा माणूस का रिटायर झाला. म्हणजे तो आजही परत आला ना तर धुवून टाकेल ना, म्हणजे खेळेल, रन्स करेल. मे बी तेवढा 30 वर्षाच्या सचिन सारखा नाही खेळू शकणार, पण आय थिंक क्लास तर क्लास असतो, म्हणजे तो जात नाही. एनी टाइम.
शेवटच्या मॅचबद्दल मला जेव्हा विचारलंस ना, म्हटलं सगळे रडत होते. एक पोलीसवाला होता, आपला मुंबई पोलीस, तो पण रडत होता. असंच गप्पा मारत होतो. तो म्हणा, सर माझी ना ड्युटी लागली होती एकदा सचिनच्या घरी. त्यावेळेला सचिन बंगल्यात नव्हता, त्यावेळेला फ्लॅटमध्ये राहायचा. सो त्यावेळेला असं होतं की 4 पोलीसवाले असायचे, की 2 बाहेर असायचे खाली ह्याच्यात, एक पोलीसवाला घरात आणि एक दाराच्या बाहेर, कारण त्याला काहीतरी थ्रेट वगैरे होती आणि असं होतं. सो तो काहीतरी जेवण बाहेरून मागवणार होता. तर आतल्या पोलीसवाल्याला विचारलं, हा बाहेर होता, यांनी त्याला बाहेर जाऊन सचिननी स्वतः विचारलं की साहेब जेवण मागवतोय तर काय सांगू. तर ते म्हणाले, नाही काही डबा आहे ना, डबा रोज खाता हो, काय मागू सांगा. तर नाही साहेब काही चालेल वगैरे. फिश खाता? हां खातं. बरं फिश मागवतो. फिश मागायला आलं. जेवण वगैरे घरातल्या कोणतीतरी ह्यांनी वाढलं असेल, टी व्ही चालू होता, सचिननी म्हणे प्लेट घेतली आणि खाली बसला. तर पोलीसवाला सचिन खाली बसला, तर तो प्लेट घेऊन तो पण खाली बसायला आला. सचिन म्हणाला, साहेब तुम्ही ऑफिसर आहात, तुम्ही खाली नका बसू, तुम्ही प्लीज वरती बसा. नाही म्हणा साहेब तुम्ही खाली बसलाय तर. अरे तो म्हणा मी घरात आहे ना, तुम्ही युनिफॉर्ममध्ये नका तुम्ही बसू, तुम्ही वर बसा. तो म्हणा नाही सर तुम्ही खाली बसलात. तर सचिन म्हणा बरं ठीक आहे. मग सचिन टेबलवर जाऊन बसला. ह्या सगळ्या गोष्टी संस्कार आहेत ना रे. करेक्ट ऍब्सोल्युटली. तो जरी हवालदार बाजूला बसला असता आणि सचिननी इग्नोर करून टीव्ही बघत बसला, त्याचं काही चुकलं नव्हतं. बरोबर. बट इवन ते प्रेझेन्स ऑफ माइंड असणं किंवा तो एक सेन्स असणं किंवा तो एक रिस्पेक्ट असणं, ह्या गोष्टीमुळे खरंच म्हणजे लेजंड, ट्रू लेजंड, कमेंडेबल अशा गोष्टी आहेत रे. त्याच्यामुळे मला सांग, अशी एखादी कुठली कॉमन गोष्ट आहे का जी तुझ्यात आणि त्याच्यात तुला खूप सिमिलर जाणवते? बायको डॉक्टर आहे आमच्या दोघांची. ओके. अजून काय कॉमन असं काय एखादा काहीतरी जे तू त्याच्याबद्दल ऐकलंयस किंवा बरं तू स्वतः उत्तम क्रिकेट खेळतोस म्हणजे, तर काय ते आपण खेळतो रे म्हणजे सचिनची हे नाही. पण काय झालं ना, थोडंसं प्रत्येक पिढीचा ना एक रोल मॉडेल असतो. बरोबर. फॉर्च्युनेटली आपल्या पिढीचा रोल मॉडेलच सचिन होता. बरोबर. त्यामुळे तो बघ सगळ्या बॅटिंग करणारे डोकं असं करतात. तो सचिन हेल्मेट करायला करायचं ना, आपण टोपी घालून खेळत असताना पण आपण असं ते सगळे करतात, किंवा ते पाय वाकवणं हे करणं. आणि इव्हन तो बघ ना बिहेवियरल पण कितीतरी गोष्टी सगळ्यांनी सचिनकडनं पिक केल्या आहेत ना. बरोबर. की आपल्या जनरेशनची लोक जेव्हा खेळतात, अंपायरने आउट दिला, आपण अंपायरला शिवाय नाही देत. बरोबर. आपण गपचूप निघून जातो. कित्येकदा तर असं आपल्याला म्हणजे जुने आता तेव्हा एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, तर आपल्याला कळायचं अरे लाटलाय आता, म्हणजे अरे आउट नाही. सचिनच्या वेळेला DRS असताना त्यांनी 15 सेंचुरी अजून मारल्या असत्या कमीत कमी. खरंय. आणि इव्हन तो आता कुठल्या तरी एका अंपायरनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की ते मी सचिनला स्टीव्ह बकनर राईट तो व्हिडिओ व्हायरल झाला. स्टीव्ह बकनर, तो डॅरेल हार्पर वगैरे हे तर असे टपलेलेच असायचे की पायाला लागला बॉल मी आउट दिले. कधी कधी ते पण असतं, ह्युमन एरर पण असतो की आजही DRSच्या काळात पण बरेच डिसिजन दिले जातात जे ओव्हरटर्न होतात. बरोबर. पण त्यावेळेला काही तर खांद्याला लागलेल्या बॉलला तुम्ही आउट देताय रे, म्हणजे त्याला अर्थच नव्हता. मग हे न्यूट्रल अंपायर यायच्या आधीची गोष्ट आहे ना, की ऑस्ट्रेलियात तुम्ही खेळताय तर ऑस्ट्रेलियन अंपायरच असायचे, तुम्ही पाकिस्तानात खेळताय तर पाकिस्तानचे अंपायर असायचे. बरोबर. श्रीलंकेत खेळत श्रीलंका अंपायरचा मला वाटतं सर्वात मोठे चीटर होते. मला आठवतं KT फ्रान्सिस नावाचा एक अंपायर होता. तो तर असा ना म्हणजे अपील केली, तू अंपायर आहेस ना, बॉलरचं काम आहे अपील करणं. बरोबर. तुझं काम आहे आउट किंवा नॉट आउट सांगणं. बरोबर. तो असा हसायचा वगैरे रे बॉलरवरती, हे काय अपील करतोय, बॉल बघ कुठे गेला वगैरे असं. सो ते हॉरिबल होते. म्हणजे मग ते ICCने काही स्टँडर्ड्स वगैरे आणले, मग चांगले अंपायर्स आले, ते हाऊलर्स जे आपण म्हणतो ते बऱ्यापैकी असे कमी झाले. तरी वाईट डिसिजन यायच्या, पण ते सचिनच्या वेळेला DRS असतं तर मला वाटतं. पण त्याही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नॉट आउट किंवा आउट हे दिल्यानंतर किंवा आपल्याला माहिती आहे की यार आपल्याला लाटलंय, तर कुठल्याही समोरच्या माणसाशी आर्ग्युमेंट न करता तेवढंच माइंड शांत ठेवून बाहेर जाणं, हाच केवढा मोठा विक्रम आहे. ते स्वतः मागच्या वेळेला मी काही दिवसांपूर्वी आता हर्षा भोगलेचा इंटरव्ह्यू बघितला. आत्ता मला वाटतं इंडिया इंग्लंड सेमीफायनल झाली ना T20 वर्ल्ड कपची, त्याच्यानंतर मायकल वॉनला त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता. हर्षा भोगले म्हणाला की ही जी पिढी होती ना, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, तो म्हणतो मी असं कधीच झालं नाही की ह्यांच्याबद्दल काही वाईट लिहिलं मी आणि त्यांनी मला येऊन सांगितलं की हे मला आवडलं नाही तू लिहिलेलं आहेस ते. ओके. आधीच्या जनरेशनचं असं होतं की तू आम्हाला प्रेस केलंस तरी तुझं काम करतोयस, तू क्रिटिसाइज केलंस तरी तू तुझं काम करतोयस. सो बऱ्याचशा गोष्टी अशा ना त्यावेळेच्या मला असं वाटतं की त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखे ती ह्युमिलिटी फॉर वन्स, राईट. की आज मला नाही वाटत की भारतात त्याहून मोठा कोणी आहे. करेक्ट. नाही, ॲब्सोल्युटली.
नॉट जस्ट मुंबई महाराष्ट्र, भारतात नाही रे कोणी. भारत आणि भारतरत्न उगाच दिलंय का, म्हणजे ती एक गोष्ट आहे. म्हणजे आज तो कमाल व्यक्ती आहे. सो तरी तो इतका ग्राउंडेड आहे. आणि मी असे इतके किस्से ऐकलेत ना. हा म्हणजे मी आता त्याच्याच वरती येणार होतो. बरं झालं तू बोललास. ते तुझ्या बायकोचा काय किस्सा होता की तू बायकोला सांगितलं होतंस काय? हो, ती आमची डील होती लग्न व्हायच्या आधी. हा नाही, गंमत होती ती. पण हे होतं की जर मुलगा झाला पहिला आपल्याला, त्याचं नाव सचिनच असणार आहे. त्यात काही डाऊटच नाही आहे. म्हटलं पटत असेल तर आपण लग्न करतोय, नसेल तर तू बघ दुसरा. आणि ना हे असं गमतीत बोललेलं होतं. आणि पण घरात ना सचिनचं जे ऑब्सेशन होतं ना, माझ्या घरात नाही की काही तुला ते स्पोर्ट्स स्टार नावाचं एक मासिक यायचं. हो माहिती आहे. त्यात मध्ये सेंटरफोल्डला तो पोस्टर असायचं. बरोबर. सो माझ्याकडे ना स्पोर्ट्स स्टार, षटकार आणि ह्याचे ना किंवा ते विकत जे मिळायचं स्टेशनच्या बाहेर आपल्या इकडे वगैरे पोस्टर ती घरी लावली. 1 रुपयाला छोटा मिळायचा, 5 रुपयाला मोठा मिळायचा. माझ्या घरात सगळ्या भिंतींना, हॉल पासून ते पॅसेज, बेडरूम फिरून किचनमॅन होतं फक्त, आणि परत हॉल, सगळे सचिनचे असे लाईनीत माझे पोस्टर होते. माझी आजी माझी म्हणायची की असं वाटतं की सचिनच्याच घरात मी राहायला आली वगैरे जेव्हा यायची तेव्हा. सगळे असे त्याचे होते. सो ते वेळ एक जे होतं ना, तर त्या घरच्यांना ना ते एक होतं, जेव्हा मुलगा झाला आणि ग्रुपवरती टाकलं किंवा मुलगा झाला, त्या सगळ्यांचे रिप्लाय यायला लागले, वेलकम टू द वर्ल्ड सचिन भिडे. नाव ते झालंच सचिन त्या दिवशी. पण बायकोची काय रिॲक्शन होती? म्हणजे नाही, ती पण फॅन आहे सचिनची, त्याच्यामुळे असं हे नव्हतं की नाही, असं हे नव्हतं, विरोध नव्हता असं काही. आणि दुसऱ्या मुलाचं? हा, दुसऱ्याचं मला सौरव ठेवायचं होतं, पण ते म्हणे या वेळेला पाट्यावर मारलंय. काय नाव ठेवलं? त्याचं शौर्य नाव आहे. चांगलं नाव आहे की. पण तुला दोन्ही नावं क्रिकेटशी रिलेटेड असलेल्या? सौरव म्हणजे हे असे आपले अगदी हे त्यावर तो पण अजूनही असे 2 ओपनर कोणते असे चांगले खेळणारे असतील आणि राईटी लेफ्टी निघाले तर आपण सचिन गांगुलीच म्हणतो त्यांना गल्ली क्रिकेटमध्ये पण. त्याच्यामुळे ते जे एक झालं, आणि त्या काळात जे दोघं आपापल्या ह्यानी ब्रिलियंट बॅट्समन होते रे. माहिती रन झाली सगळे बनवतात रे. करेक्ट. आडवा पट्टा फिरवून 6 वगैरे, सूर्यवंशी वगैरे मारतात, पण ते क्लासनी असं सचिन मारायचा स्ट्रेट ड्राईव्ह, तसं त्याच्या क्लासनी गांगुली ऑफ साईडला मारायचा, ते कुठे हल्ली बघायला मिळतं रे. माहिती नजाकत जी आपण म्हणतो ना तशी. बाय द वे, तू स्वतः उत्तम, मी तुला खेळताना बघितलंय, तू उत्तम टर्फ वरती क्रिकेट खेळतोस. पण तुला कधी असं ओव्हरआर्म खेळावं किंवा सीझन वरती खेळावं असं नाही वाटलं? मी खेळायचो. मी इंजिनिअरिंग फायनल इयरला असेपर्यंत आय थिंक तू जाड वाटशील इतका मी बारीक होतो. मी तुला आपण नंतर होतं त्या ह्याच्यात आपण स्क्रीन फोटो टाकूया तो. सो मी खेळायचो क्रिकेट. मी कॉलेजच्या टीमचा कॅप्टन होतो मी. ओके, सीझनच्या प्रॉपर म्हणजे तू. सो माझं काय झालं, फक्त 2003 मध्ये ना हे बोट माझा फ्रॅक्चर झाला, माझा बॉलच लागला डायरेक्टली. ओके. सो माझा हे नॉर्मल बोटाचा आकार असा आहे, सर्जरी नंतर हे बोट असं आहे, पूर्णच बदललं रे. राईट. हे मागे जातं माझं, हे बघ, हे आता असं आहे. त्याच्यामुळे मग ते ह्याच्यानंतर असं झालं की त्या लेवलला खेळू शकत नाही हे मला कळलं होतं. बरोबर. त्यामुळे मग असं झालं की शेवटची 2006 पर्यंत वगैरे खेळलो. शेवटची 3 वर्ष माझं होतं ही हॉबी आहे, अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे, पण खेळायचो मी. त्यानंतरही मला वाटतं क्लब क्रिकेट मी 2010 पर्यंत वगैरे खेळलो. ओके. मग नोकरी आणि ह्या सगळ्या करत असताना, लाईफ शोज आणि हे सगळं चालू असताना तेवढा वेळ नाही मिळत. मग वजन वाढलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग क्रिकेटची माझा ना असं खरं म्हटलं तर संबंध तुटला होता. मग आत्ता एक 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी रादर, हाच एक ग्रुप आहे ज्यातनं आपली ओळख झाली. बरोबर. तो ग्रुप झाला आणि मग त्यामुळे हे विकेंडचं तरी क्रिकेट सुरू झालं. आणि आता मला असं वाटतं की क्रिकेट हा बाय प्रॉडक्ट आहे. हे जे झालंय ना, हे त्याचं हे ना की पार्ल्यात कुठेही आपण बाहेर पडलं की कोणी ना कोणीतरी ओळखीचा चेहरा दिसतो. करेक्ट. कारण तो ग्रुप एवढा मोठा आहे आता, खूप लोक असोसिएटेड आहेत त्याच्याशी, सगळे एकत्र खेळतात आणि वेगवेगळ्या फील्ड मधली लोक आहेत, त्यामुळे. राईट. आणखी काय किस्से आहेत? अरे किस्से खूप आहेत. मी आता लहान असताना तेच होतं की सचिन सगळ्यांना असं आपल्याच घरचा वाटायचा ना. बरोबर. सो बोलायचं आहे आता त्याच्याशी, कसं बोलणार. टेलिफोन डिरेक्टरी यायची. टेलिफोन डिरेक्टरीमध्ये सगळं आडनाव, इनिशियल आणि पत्ता असायचा ना. बरोबर. सो पेपरात वगैरे वाचलं तर सचिन राहतो साहित्य सहवासमध्ये. बरोबर. डिरेक्टरी काढली, त्यात बँड्रा, तेंडुलकर हे सगळं बघितलं, आला. अजून त्या लँडलाईन नंबर माझ्या लक्षात आहे. सांग. 64214445. क्या बात आहे. त्याला आम्ही फोन करायचो आणि लहान होतो आणि भीती पण असायची ना तेवढी, कोणातरी आपण फोन करतोय. बरोबर. फोन उचलायचो, हॅलो कोणी म्हटलं की सचिन आय लव्ह यू म्हणून ठेवून द्यायचो आम्ही. की त्यावेळेस हे नव्हतं की कन्व्हर्सेशन काय करणार आहे, समोरच्या विचारलं कोण बोलताय वगैरे, तर वापरलो असतो. करेक्ट. असं अनेक वेळा केलं. मग मला वाटतं एक
92-93 पर्यंत त्यांनी तो काढून टाकला असेल लँडलाईन. ओके ओके. कारण इतकं कॉमन आहे रे, डिरेक्टरीत नंबर मिळतोय. हो, तेव्हा तर अगदीच ऍक्सेसेबल असायचं. मला असं वाटतं की त्यांनी तो मग काढून टाकला. त्यानंतर मला उचलायचंच नाही कोणी फोन केला की. करेक्ट. आणि सचिनचा अजून एक मस्त किस्सा आहे. सो मी 2023 मध्ये ना ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा दौरा झाला होता स्टँडअपचा. आणि पहिले मी सिडनीला गेलो आणि सिडनीला माझा खूप एकदम जवळचा मित्र इंजिनिअरिंगचा जो पार्ल्याचाच आहे. ओके. तो तिकडे राहतो. तर त्यांनी मला विचारलं की तुला काय बघायचं आहे सिडनीमध्ये. म्हटलं मला काही नाही बघायचं, मला ना सिडनी क्रिकेट ग्राउंडला जायचं आहे. आणि मी ना काहीतरी पोचलो तिकडे 26 एप्रिलला. आणि 24 एप्रिल 2023 सचिनचा 50वा वाढदिवस. त्या दिवशी जे पॅव्हेलियनचं गेट आहे ना त्याचं नाव सचिन अँड लारा गेट असं ठेवलं होतं. ब्रायन लारा अँड सचिन तेंडुलकर गेट. कारण त्यांनी खूप आयकॉनिक दोघांनी इनिंग्स खेळला होता. सचिन 241, लाराने 277 वगैरे असं. सो ते झालं होतं आणि मला ना ते बघायचं होतं. आणि मी ना ऑनलाईन शोधत होते. त्याच्या तिकडे ना बाहेरच्या देशात टूर्स असतात ग्राउंडच्या, प्रॉपर गाईड घेऊन तुम्हाला हे असेल लॉर्ड्स असेल किंवा हे असेल. आणि ते SCGचं ना काही कारणामुळे त्या टूर्स त्यांनी ऑनलाईन बुकिंग त्याचं बंद केलं होतं. ओके. ऑपरेशनल नव्हत्या टूर. सो तो म्हणाला टूर तर नाही आहेत. म्हटलं मी पण शोधतोय, मला पण दिसत नाही आहे. तर ठीक आहे, आता काही नाही करू शकत म्हणाला. तिकडे गेलो आणि मग एअरपोर्टहून त्याच्या घरी जात होतो तेव्हा मी असंच त्याला विचारत होतो की अरे मग हे कोणत्या दिशेत आहे, हे कोणत्या दिशेत आहे. तर झाला. तर मग त्याला परत हे झालं तर वो SCG देखणे काय ना. म्हटलं हां. तर रुक एक को पूछता हूँ. म्हटलं कोण आहे तो. ना तो SCGचा मेंबर आहे. म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी विचारला तो म्हणा की लुक्स अनलाईकली पण बघतो मी. ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी माझा एक मित्र आहे, दुसरा एक मित्र आहे, त्याला भेटायला मी जाणं. त्याच्या बायकोला त्याला बरं नव्हतं वगैरे म्हणून. आणि ना आम्ही त्याच्या बिल्डिंगच्या खालीच जस्ट पोचलो होतो. मी त्याशी फोनवरती बोलवतो की त्याला कोणचा ये बिल्डिंग. तो अरे असं ब्राऊनवाला बिल्डिंग आहे वगैरे. तेवढ्यात ह्याच्या मित्राचा त्याला फोन आला. तो अरे 1 घंटे में SCG पहुंच सकता, तो आजा. क्या बात आहे. हां. आणि ना मी त्या मित्राला म्हणतो थांब तुला करतो नंतर फोन. ज्याच्या घराच्या खाली होतो त्याला भेटायला गेलो होतो. आणि ना हे मॅप्सवरती लावलं रे. तर मॅप्सवरती दाखवतो 1 तास 10 मिनिटं. आईला म्हटलं तर 1 तासात हा पोच म्हणाला. 1 तास 10 मिनिटं माहिती नाही. मग तिकडे काय आम्ही विचारलंच नाही. हा ये म्हणाला. ह्याने गाडी हे केली. आणि ना असं दाखवत होतं की पुढे जाऊन आम्हाला लेफ्ट घेऊन बऱ्याच पुढे जाऊन युटर्न घेऊन आम्हाला असं यायचं आहे आणि जायचं असंच या दिशेत. ह्यांनी ना सरळ टाकली रॉंग साईडला आणि घेतला त्यांनी टर्न. तो टर्न घेतल्यावरती तो टाईम आहे ना तो 1 तास 10 मिनिटाचा सरळ आला 38 मिनिटावर. अरे म्हटलं तू सिग्नल का तोडलास. मित्र म्हणाले ठीक आहे ना. म्हटलं फाईन भरू रे, तू किती वेळा येणार आहेस. क्या बात आहे, क्या बात आहे. खास मित्र एकदम. सिग्नल वगैरे तोडला आम्ही आणि लग बघ त्याला फाईन नाही लागला त्याचा, वाचला तो. आणि आम्ही तिकडे पोचलो, SCGला पोचलो, गाडी वगैरे लावली. आणि मग तो माणूस होता, त्याचा मित्रच होता, अनूप म्हणून पार्ल्याचाच आहे तो पण. ओके. म्हणजे महिला संघमध्ये वगैरे शिकलाय काही वर्ष वगैरे. अनूप लाड त्याचं नाव आहे. ओके. सो अनूप जर बघत असेल तर थँक्यू सो मच. आणि अनूपनी आपले कॉन्टॅक्ट वगैरे वापरले आणि हे केलं. आणि फक्त असं झालं की आमच्या 3 लोकांसाठी उघडली स्पेशल टूर होती रे. शपथ. आणि मग आम्ही तिघंच होता, बाकीच्यांचं प्रेशर नाही म्हणून तो गाईड जो होता तो आम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी वगैरे अशा सगळ्या सांगत होत्या, जुने किस्से वगैरे. आणि मग ते गेट होतं, त्या गेटपाशी फोटो वगैरे काढला. तो गाईड म्हणाला की तू इतका लकी आहेस की सचिन आणि लारानी बघायच्या आधी हे तुम्ही लोकांनी बघितलं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तो म्हणा की आमचे काही मेंबर्स आहेत ते आलेत. सो म्हणा की लेस दॅन 100 पीपल हॅव सीन दिस सिन्स द इनॉग्रेशन. करेक्ट करेक्ट. क्या बात. ते एक असं बघायला मिळालं. ती एक अशी मस्त मेमरी होती. आणि मग त्यात त्यांनी एक किस्सा सांगितला की सचिन जेव्हा पहिल्यांदा गेला होता, पहिली टूर होती 92ची ऑस्ट्रेलियाची, तर तेव्हा काय व्हायचं ना की सगळ्या सिनियर प्लेयर्सच्या जागा ठरलेल्या असायच्या. कुठे कोण बसणार. त्यावेळेला कपिल देव सिनियर मोस्ट होता टीम आहे म्हणून कपिल देवची ही जागा आहे. मग अझर कॅप्टन आहे तर अझरची ही जागा आहे. बाकी प्रभाकर आणि हे सगळे होते ना, श्रीकांत आणि हे सगळे. करेक्ट करेक्ट. तर सगळ्यांच्या जागा ठरलेल्या होत्या. एक सीट होती जी कोणी घ्यायचं नाही, ती त्या वॉशरूमला लागूनची होती. स्वतः सचिन लहान आहे, सचिन थांबला आणि मॅनर्स आहेत. करेक्ट. सगळ्यांचं होऊ दे मग मी बसीन. ती एक जागा होती, सचिन तिकडे बसला. त्या मॅचमध्ये सचिनने मारली सेंचुरी. मग त्याच्यानंतर सचिन जेव्हा पण सिडनीला आला त्याची तीच जागा असायची फिक्स्ड. क्या बात आहे. क्या स्टील म्हणजे जे जोपर्यंत तो रिटायर झाला नाही तोपर्यंत त्याची तीच जागा असायची. सिडनीला मॅच झाली की सचिन इकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. 2002 टेस्ट मॅच इंडिया वेस्ट इंडिज वानखेडे स्टेडियम. आपण टॉस जिंकलो. आपली बॅटिंग होती पहिली. सेहवाग आणि संजय बांगर ओपनर आपले. सेहवाग ॲज युजल धुवायला सुरुवात. आय थिंक पहिल्या सेशनलाच सेहवाग काहीतरी 80-85 नॉट आऊट वगैरे. 2 सेशनमध्ये 150 147 वगैरे काहीतरी सेहवागनी मारले. बांगरनी काहीतरी 57-58 रन मारले. आणि आपण तुफान खेळलो माहिती मॅच.
आणि ना त्यांचा एक बॉलर होता मर डिल्लन नावाचा. सो मर डिल्लन फिल्डिंग करत होता. फास्ट बॉलर जनरली फाईन लेगला वगैरे येतात. फाईन लेगला आला, मागे नॉर्थ स्टँड आहे वानखेडेचा. नॉर्थ स्टँड असा आहे ना की एन्जॉय करतात क्रिकेट. नॉर्थ स्टँडमध्ये सर्वात पॅशनेट लोक ऍक्च्युअल दिसतं ना, ऍक्च्युअल दिसतं. बेस्ट व्ह्यू पण आहे, बेस्ट व्ह्यू. पॅशनेट लोक. आणि ही ती लोक आहेत ज्यांना क्रिकेटवर प्रेम आहे, पण ते गरवारे नाही अफोर्ड करू शकत. गरवारे पूर्ण स्नॉबिश साऊथ मुंबईचे एलिट लोक भरलेत. ज्याच हरामखोर लोकांनी सचिनला बू केलं होतं एकदा 2006 मध्ये. खरा फॅन कधीच करत नाही कोणत्या क्रिकेटरला, ॲटलिस्ट इंडियन क्रिकेटरला कधी बू करत नाही आपण. करेक्ट. एनिवे, सो हे पॅशनेट पब्लिक असायचं की यार खरं बजेट माझं ईस्ट स्टँडचंच आहे, पण यार थोडेसे घरी भांडण येऊन हट्टा करून जास्ती पैसे घेऊन बघणार नॉर्थ स्टँडमधूनच. करेक्ट. सो नॉर्थ स्टँडचं पब्लिक आहे, तर मजा घेतात, क्रिकेट एन्जॉय करतात. तर काहीतरी झालं तर डिल्लननी ना तो चिडला आणि त्यांनी मधलं बोट दाखवलं ऑडियन्सला. ओके. मुंबईचं नॉर्थ स्टँडचं ऑडियन्सचं मधलं बोट दाखवा, तुम्ही संपलाय. करेक्ट. तुम्ही स्वतःची कबर खोदली आहे तिकडे. त्याचं स्लेजिंग सुरू झालं ना. हे तू हवं तर ते बीप कर, ते झालं ते मी सांगतोय. सो त्याच्यानंतर ना चौथा दिवस येईपर्यंत डिल्लन आला कुठेही की अख्खं नॉर्थ स्टँड ओरडतोय डिल्लन इज अ बास्टर्ड. कोणीतरी ओरडतं, बाकी सगळे ए ओ डिल्लन इज अ बास्टर्ड ए ओ हे चालायचं. चौथा दिवस आहे. वेस्ट इंडिजला काहीतरी 405 रनचा वगैरे टार्गेट आहे आणि दुसऱ्या ओव्हरपासूनच विकेट जाणं सुरू झालं त्यांचं. वेवेल हाइन्स गेला, मग क्रिस गेल गेला, मग आय थिंक हुपर गेला, चंद्रपॉल गेला, सगळे जात होते. लारा तर आला नव्हता तरी लाराला शिव्या देत ते लोक उगाच. आणि मग 8 विकेट गेल्यावरती मर डिल्लन आला परत सुरू. आता मर डिल्लन आला, इंडिया मॅच जिंकणार. आता म्हटल्यावरती पूर्ण हे सुरू रे, अख्खं स्टेडियम सुरू आहे. आता मर डिल्लन तर मॅच हरतायत ना, काहीतरी रडेगिरी करतो. तो म्हणाला मी बॅटिंगच नाही करणार, मला शिव्या देतात ती लोक. तर लोकांना अजून चेव आला. मग ना सगळे ते पब्लिक ॲड्रेसवरती सांगतायत बी रिस्पेक्टफुल टुवर्ड्स द प्लेयर, काइंडली डू नॉट अब्यूज द प्लेयर्स वगैरे सगळं झालं. पोलीस आले रे नॉर्थ स्टँडमध्ये. लिटरली दर 4 रोला एक पोलीस वगैरे वाला आला. पोलिसनी दुसरीकडे बघितलं की सगळे ओरडतात पांडू पांडू वगैरे असं. काय पोलीस म्हणाले काय करणार या मॉबला. डेव्हिड शेफर्ड अंपायर होता. डेव्हिड शेफर्ड आला. तो सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बसा बसा बसा, सगळे घंटा 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 वगैरे ओरडतायत. मनात हे व्हायला तयार नाही. आणि अशी मध्ये ना ह्या सगळ्या ह्याच्यात ना अशी 2-3 मिनिटं अशी गेली असतील रे उगाच. करेक्ट. सचिन ना कव्हर्समध्ये फिल्डिंग करत होता. सचिन आला फाईन लेगपर्यंत आणि सचिनने असं केलं, असं बोट दाखवलं. पिन ड्रॉप सायलेन्स वानखेडेमध्ये. कावळ्यांचा आवाज येतो, इतकी शांतता. आणि ते बघ आतबात सांगताना आहे. आणि तो परत जात होता ना, ते सगळे सॉरी सॉरी टाक 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 सॉरी. अरे तो जो मुवमेंट होता ना की असं ते म्हणजे तो रिस्पेक्ट जो असतो ना, इतकी वाजवलेली सगळं हे झालं. नुसतं असं केलं ना शांत रे एका ह्याच्यात. आणि तसं परत जात असताना मग तो असा हे करतोय आणि माझ्या त्यांनी असं थम्सअप दाखवलं. ते एकदम जे एरप्ट झाला ना स्टेडियम. क्या बात आहे. मग त्यांनी जर असं येऊन सांगितलंच ना वानखेडेला की मागे ट्रॅकवरती उडी मारा, 50-60 लोकांनी मारली पण असती उडी, त्यात मी एक असतो. अरे काय ते तो मुवमेंट होता रे एक. म्हणजे असं मला वाटतं वन ऑफ द, म्हणजे तू लकी आहेस ही गोष्ट. म्हणजे त्या ते एक्सपिरियन्स करणं ऍक्च्युअली म्हणजे हे सगळ्यांना नाही मिळत. म्हणजे नशिबाचा भाग येतो. आणि तेव्हा 2002 में किती 24 वर्ष झाली रे त्या गोष्टीला. म्हणजे अजून इतकं फ्रेश आहे ना तो इन्सिडेंट असा. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे रिस्पेक्ट रूपी भीती आपण म्हणतो ना, म्हणजे उगाचच भीती नाही, एक रिस्पेक्ट असलेली जी भीती किंवा एक आदर असतो ना, तो तसा आहे त्या व्यक्तीला. क्या बात आहे. हे बाप 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 किस्से आहेत, हे भारी किस्से आहेत बऱ्याचशा. आणखीन तू वैतागला होतास कोणावरती तरी, मला असं कळलं. तो एक किस्सा होता. हा म्हणजे मित्र एक होता, मला वाटतं वर्कशॉप इंजिनिअरिंगमध्ये असतं ना. सो वर्कशॉपमध्ये तुम्हाला लॉकर दिलेले असतात आणि तुमच्या लॉकरमध्ये तुमचा जो बॉयलर सूट असतो किंवा काही टूल्स वगैरे असतात तुमचे, ते सगळे त्याच्यात ठेवतात. सो ना वर्कशॉप सुरू होणार होतं का संपत होतं मला आठवत नाही. आणि ना ते लॉकरपाशी होतो बेसिकली आणि कुलूप लावत होतो. आणि रेडिओ होता ह्याच्यात. इंडिया साऊथ आफ्रिका टेस्ट मॅच होती आणि ना लास्ट बॉल काही मला वाटतं 9 विकेट गेल्या होत्या, 8 विकेट गेल्या होत्या. आणि सचिन आणि आय थिंक आशिष कपूर खेळत होते. आशिष कपूर बॉलर होता, एक खास नव्हती बॅटिंग एवढी. तर सचिन ना ते टेलेंटरला घेऊन खेळत होता की बाबा 5 बॉल खेळायचे, लास्ट बॉलला सिंगल काढायची वगैरे असं. सचिन लास्ट बॉलला सिंगल काढली. हा म्हटलं बरं झालं, म्हटलं सचिन स्ट्राईकवर राहील आता. तर माझा मित्र होता भूषण म्हणून, आणि खूप चांगला मित्र, आजपर्यंत माझा खूप चांगला मित्र आहे असा. तर भूषण म्हटलं अरे
स्ट्राईक आहे त्याचा पण आऊट झाला तर काय, आणि नेक्स्ट बॉल सचिन आऊट झाला आणि हा हसला असा, मी बोललो होतो मी ते कुलूप फेकून त्याला मारलं होतं. त्याच्या इथे लागलं होतं, इथे अजूनही आहे ती जखम. आयुष्यभर. पण ते ना मैत्री अशी असते त्या वयात ना, करेक्ट 2 मिनिटं चिडला मग तो पण शांत झाला. त्यानंतर आम्ही डबा एकत्रच खाल्ला त्या दिवशी. पण ते आहे की असं सचिनच्या बाबतीत असा राग यायचा सॉलिड म्हणजे असं. करेक्ट. आणि कोणाला तरी गाडीतून उतरवणार होतास तू. एक मित्र आहे माझा, आत्ताच त्याच्याबरोबर तो निर्माता पण आहे अनफॉर्च्युनेटली. तर तो असाच काहीतरी असं बोलला की धोनी मोठा प्लेअर होता आणि सगळ्यात मोठा प्लेअर इंडियाचा आजवर खेळलेला धोनी होता म्हणून. मी त्याला हायवेवरती लिटरली उतरवणार होतो. म्हटलं जाऊ दे, बोलणारे बोलतील. नाही नाही, सचिनचं असं ते हे आहे ना की ते नाही सहन करू शकत. करेक्ट. मला शिवाय दे चालेल, मला त्याला नाही द्यायच्या काही. मग मला एक गोष्ट सांग की आता बऱ्याचदा म्हणजे अनफॉर्च्युनेटली सचिन 0वरती आउट झालाय किंवा कमी रन्स करून आउट झालाय, तर तुझ्या आयुष्यात तू परफॉर्म करताना असं कधी झालंय का की तू परफॉर्म करतोय, समोरून हवी तशी दाद मिळाली नाहीये किंवा एखादा शो कमी वर्क झालाय, सो जसं त्यावेळेला सचिनने स्वतःला उभं केलं किंवा त्या गोष्टीतूनही त्यांनी पुन्हा भरारी घेतली, तर तसंच तुझ्या बाबतीत कधी झालंय का, किंवा तू काय पेत्रा त्यावेळेला वापरतोस? नाही, माझं असं एक हे थोडा प्रॅक्टिकल अप्रोच जास्ती असतो माझा की यार जसं म्हटलं सचिन पण 0वर आउट झालाय ना करिअरमध्ये. करेक्ट. कोहली पण आउट होतो 0वर करिअरमध्ये. करेक्ट. त्याच्यामुळे एव्हरीबडी अलाउड टू हॅव द ऑकेजनल बॅड डे इन ऑफिस. करेक्ट. सचिन आउट जेव्हा व्हायचा तेव्हा 70,000 लोक स्टेडियममधली डिसअपॉइंट होऊन घरी जायची. बरोबर. माझ्या शोला ऑडियन्स असतो 100 असतील, 500 असतील, 1000 असतील मॅक्झिमम. बरोबर. सो मी 1000च लोकांना डिसअपॉइंट करतोय. क्या बात आहे. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे चालतं असं. वाईट दिवस येतो, मे बी 1000 लोक परत कधीच येणार नाहीत मला बघायला, काय ह्यातल्या 500 लोक नाही येणार मला बघायला, पण ठीक आहे. आय मीन दॅट इज समथिंग दॅट यू ॲक्सेप्ट आणि मूव्ह ऑन. क्या बात आहे. बरेचदा काय होतं ना की टू स्टे सेन, तुझ्या मेंटल वेलबिंग आणि तुझ्या पीस ऑफ माइंडसाठी ना तुला ना बरेचदा स्वतःला इथे ठेवायला लागतं. बरोबर. की मी आज फेल झालो तरी ठीक आहे रे, पण मागच्या शोला ना एक काका म्हणले ते तुला बघितलं की पुलंची जी आठवण येते वगैरे. क्या बात. सो ते घेऊन चालायचं, म्हणजे नेव्हर टेक फेलियर्स टू बेड. हे माझं लॉजिक आहे की झोपायच्या आधी तुम्ही जे अनालाइज करायचे ते करा, झोप शांत लागली पाहिजे माणसाला. फ्रेश आहे. क्या बात. प्रत्येक इनिंग 0 पासून बिल्ड करायला लागते. सो आय थिंक हे पण तसंच आहे की एव्हरी डे इज अ न्यू इनिंग. आणखीन एक मला प्रश्न सुचला की सपोज तुला सचिनचा PR मॅनेजर म्हणून किंवा अशी एजन्सी तुला सांगितली की तू कर, तर पहिली अशी कुठली पोस्ट असेल जी कॉन्ट्राव्हर्शियल तू क्रिएट करशील? म्हणजे बऱ्याच लोकांनी ना कांबळेला इंटरनॅशनल मॅच इतका खेळायला तेवढंच बघितलंय. मी बऱ्याचशा रणजीच्या मॅच पण जाऊन बघायचो. वानखेडेला असेल तर वानखेडे, ब्रेबॉन असेल तर ब्रेबॉन. कांबळे जिनियस होता रे, म्हणजे एंटरटेनर होता कांबळे. म्हणजे तो जे मारायचा ना, म्हणजे तो बॉलर्स ना डिप्रेशनमध्ये टाकेल असा मारायचा रे तो. सो ना मला एक असं एक हे करायला आवडेल की सचिननी ना रिटायरमेंट स्पीचमध्ये ज्याच्याबरोबर सुरुवात केली त्याचा कुठेच उल्लेख का नाही केला. ओके. ह्याचं क्लॅरिफिकेशन जर टाकलं तर मला वाटतं त्यांनी ना बऱ्याच लोकांना उत्तरं पण मिळतील आणि ज्यांना कंट्रोवर्सी त्यातनं मसाला हवा आहे त्यांना मसालाही मिळेल. कारण काहीतरी स्ट्रॉंग कारण असेल ना की का लहानपणच्या मित्राला, आणि त्याच्याबरोबर जी पार्टनरशिप झाली. करेक्ट. त्यामुळे सचिन लाईमलाईटमध्ये आला, देशभरात सगळ्यांना माहिती झाला आणि ती मला वाटतं कितीतरी काय पुढचं जगभरात स्कूल क्रिकेटमधली हायेस्ट पार्टनरशिप होती. करेक्ट. सो ज्याच्यावर ही मोठी अशी मेमरी माइलस्टोन आयुष्यातले क्रिएट केलं, त्याला तू शेवटच्या मॅचला जर क्रेडिट किंवा मेन्शन पण नाही केलं तर काहीतरी स्ट्रॉंग कारण असणार. बरोबर. मला सांग, अगदी 2-3 रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे मी तुला, म्हणजे जसे सुचतायत तसे. सचिन तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह तुला जास्त बघायला आवडतो का स्ट्रेट ड्राईव्ह त्यांनी मारलेला बघायला आवडतो? एकच सांगायचं. स्ट्रेट ड्राईव्ह. तो कुठल्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये किंवा फॉर्मॅटमध्ये खेळताना तुला बघायला आवडतो? म्हणजे एकतर ODI मध्ये असेल, टेस्टमध्ये असेल, T20 असेल, किंवा आणखीन जास्त कशात बघायला आवडतो? ODI. ओके. आता मला एक गोष्ट सांग, सचिन जर समोर आला तर पहिला शब्द काय? पहिले तर पायात पडणार. हीच रिॲक्शन. पहिले नमस्कार करणार, म्हणजे जोपर्यंत असं पायात झटकत नाही तोपर्यंत पडून राहणार. ही रिॲक्शन असले असं वाटतंय मला, म्हणजे झालं तर असंच होईल कदाचित. जर चान्स मिळाला भविष्यात, तुला मिळो अशी मी तुला शुभेच्छा देतो, तर म्हणजे सचिनच्या एखाद्या मॅचची कॉमेंट्री करायला आवडेल
का सचिन समोर कॉमेडी करायला आवडेल? कॉमेडी करायला आवडेल, हां. कारण प्रत्येक जणाला असं हवं असतं ना की आपल्या हिरोला आपल्याला इम्प्रेस करायचंय. हां, हां. सो ते जर करायचं असेल तर आपली स्ट्रेंथ वापरून केलेलं कधीही बरं. कॉमेंट्री करायला गेलो तर कदाचित तोंडावर पडू आपण. म्हणून सो कॉमेडी करायला आवडेल तुला. क्या बात आहे. आता मला एक गोष्ट सांग की त्याचा बेस्ट मुवमेंट तर असा होईल ना हां की आपण त्याला कोणीतरी इंट्रोड्यूस केलं हां आणि जर तो समोरून हे म्हणाला अरे मी बघतोय ते व्हिडिओज, तर मग तर असं होईल की एकदम झालं मग झालं. बस 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 आता काही राहिलं नाही. मुवमेंट घेऊन मी रिटायर होईल कदाचित कॉमेडी म्हणून की बस झालं आता गावाला जाऊन राहील. क्या बात आहे. मग मला सांग, म्हणजे असं कधी सचिन 90च्या जवळ खेळत असताना आता येणार आहे सेंचुरी, तर शू लागली आहे किंवा धरून ठेवायची बाबा. हो ना, केलंयस ना हो, म्हणजे कारण जर सचिन कोणी हल्ला जागेवरून आणि सचिन आउट झाला फटके. की त्याचं कारण तोच माणूस असायचा. त्याच्यामुळे कोणी हलायचं नाही, जागेवर बसून आली तर तिकडेच करा, पण उठून जाऊ नका, जागा बदलू नका. हे आहे सुपरस्टिशन आणि अजूनही आहे मला असं वाटतं हे अजून आहे. हा म्हणजे आता सुद्धा तसं आणि नाही मानलं. बघ, सुपरस्टिशन असेच बनत नाही. हे असं बरेचदा घडतं की कोणीतरी एक व्यक्ती असते बिल्डिंगीतली आपल्या, हा. ती साली ज्या दिवशी आपल्या घरी मॅच बघायला येते ना त्या दिवशी इंडिया जिंकतच नाही. किंवा आपण कोणाच्या घरी गेलो हा. की त्या दिवशी इंडिया जिंकतच नाही. हो हो. असे असतात बरेच की आपण घरात बघतोय, हम्म. आई किचनमध्ये किंवा आई बेडरूममध्ये, आई हॉलमध्ये आली विकेट जाते. तू आता हा, मग तू आतच बसायचं, बाहेर येतच नाहीस. तू नंतर हायलाईट्स बघ, अख्खे हे बघ, किंवा मी दर बॉलला तुला ओरडून सांगेन काय होतं, बाहेर नको येऊस. क्या म्हणजे तू नाचलायस ना आपलं, म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हो, खाली आपल्या पार्ल्यात 2011च्या वर्ल्ड कपला सकाळी 4 वाजेपर्यंत मित्राच्या बाईकवर झेंडा पकडून असे फिरत होतो. आणि परत आलो ना तेव्हा असं वाटलं की अरे हात आहेत की नाही वगैरे. जोपर्यंत होतो तोपर्यंत कळलं नाही रे. क्या आणि ते बात. सचिनसाठीच होता ना तो वर्ल्ड कप, म्हणजे हो, असं 100% एनी टाइम सगळ्यांसाठी तो होता की सचिनसाठी सचिन. जिंकायचं आहे. कारण कारण त्याच्यानंतर तो खेळ किंवा म्हणजे काय माहिती नाही, तो रिटायर होण्याच्या अफवा येत होत्या किंवा आय गेस त्याच्यानंतर त्यांनी रिटायरमेंटच घेतली ना बहुतेक. नाही, सो 2011ला जिंकलो आपण वर्ल्ड कप. 2012 डिसेंबरला ओडीआय मधून रिटायरमेंट हा घेतली हा आणि 2013 नोव्हेंबरला टेस्ट हा मधून. करेक्ट. म्हणजे तो त्याचा तसा बघायला गेलं तर शेवटचाच वर्ल्ड कप शेवटचा तो 2011. त्यामुळे तो जिंकणं फार महत्वाचं होतं. कारण 2015च्या वर्ल्ड कप पर्यंत मग त्याचं वय 42 झालं असतं. म्हणजे व्हेरी अनलाइकली की करेक्ट ॲट द एज ऑफ 42 तुम्ही त्या लेवलला खेळू शकाल. करेक्ट करेक्ट करेक्ट. क्या बात आहे. पण मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. Yes. आम्ही तुला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. वा. बघ तुला आवडतंय का, कसं वाटतंय. आणि हे जे गिफ्ट आहे किंवा हा जो प्रसंग आहे हा तुझ्या आयुष्यात लवकरच येऊ देत किंवा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि हे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. ओह वाव. हेच ते गेट आहे ज्याच्याबद्दल मी Correct. बोलत होतो. करेक्ट. वाव. आणि इथे काय लिहिलं हे तू प्लीज वाचून दाखव. वा. सचिन स्कोर्ड 34,357 रन्स इन क्रिकेट. मंदार मे युअर शोज रॅक अप इवन मोर लाफ्स. वा, क्या बात आहे. सो हे तुला आमच्याकडून कॉकटेल स्टुडिओकडून. अरे थँक्यू. So तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या वाटचाली. ज्या एडिटरनी एडिट केलंय ना त्याला हॅट्स ऑफ आहेत. कारण असं एडिटर आमचा तिकडे आहे. खरंच असं वाटतंय की आम्ही एकत्र होतो त्या दिवशी Correct. तिकडे. आणि Correct. आणि photo म्हणूनच काढलाय. तुला मी सांगत होतो की आम्हाला लवकर तुझे फोटोज दे, वेगवेगळे फोटोज दे, कारण ते सगळं मिक्स अँड मॅच करून बघण्यासाठी. तर ते आपल्या वा, क्या बात आहे. एडिटरचं सगळं क्रेडिट आहे. चैतन्य त्याचं नाव आहे. हे आज मी आता घरी जाताना ना मी असं 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 घेऊन जाणार आहे. मी असं धरून लहान पहिल्या जेव्हा मुलाला असं हॉस्पिटल म्हणून घरी नेलं होतं ना जेव्हा ते असं घेऊन जाणार आहे. आणि हे लागणार आहे. ह्याची जागा पण मी येस, ये बात आहे. आलेली आहे माझ्या लक्षात कुठे लावणार आहे. बट क्या बात आहे. क्या बात आहे. थँक्यू Made my सो day. मच मंदार, तू इथे आलास. Yes. मजा आली. खूप किस्से आम्हाला ऐकायला मिळाले सचिनचे. सो पुन्हा एकदा खूप खूप थँक्स. तुम्ही बघत राहा खरंच. कॉकटेल स्टुडिओ. अमेझिंग आहे.